VJA NTBCD यांच्या संदर्भात सुद्धा जसं आपण SCचा कट ऑफ किंवा काय म्हणता येईल की D.ED धारक किती, B.ED धारक किती, आणि यामध्ये CTET किंवा TET किती जणांचा झाला आहे, पहिला पेपर की दुसरा पेपर, व्यावसायिक अर्हता आणि शैक्षणिक पात्रता किती आहे, या संदर्भात आपण एक सॅम्पल सर्वे करणार आहोत, जो की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे व्यक्त होणार आहात त्यावर आपल्याला कळून जाईल की आपण जे रँकमध्ये आहोत, कोणी 100व्या नंबरवर असेल, कोणी 200व्या असेल, कोणी 1000व्या असेल, कोणी 1500व्या असेल. पण हे जे 1500 आहेत, या 1500मध्ये D.ED वाले किती आणि B.ED वाले किती, TET किंवा CTETचा पेपर पहिला पास झालेले किती आणि दुसरा पेपर पास झालेले किती, खरंच तुमची कॉम्पिटिशन किती जणांसोबत आहे. आता ठीक आहे, एखाद वेळेस धरलं की 1000 जणांची रँक आहे, 1000 रँकमध्ये तुमचा नंबर 1000वा आहे, पण अशा वेळेस तुमच्याकडे होपच नाही, अशातला भाग नाही. तुमचं B.ED झालेलं आहे आणि वरचे जे 1000 आहेत त्या 1000पैकी 700 जर D.ED धारकच असतील तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे. त्यामुळे VJA NTB C आणि D धारकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनीच फक्त कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे, आपले TAIT टेट शिक्षक अभियोग्यतेचे मार्क, CTET फर्स्ट पेपर की सेकंड पेपर, D.ED की B.ED किंवा दोन्ही असेल तर दोन्ही, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेमध्ये BA B.ED की प्लेन नुसतं 12thच HSC झालेलं आहे, 12वीच झालेलं आहे, असं सुद्धा हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे. या कमेंटनुसार आपण 2 दिवसात पुन्हा व्हिडिओ देणार आहोत. हा सॅम्पल सर्वे आहे, 2 लाख विद्यार्थी काही इथे कमेंट करू शकणार नाहीत, पण आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की D.EDचे विद्यार्थी किती पर्सेंट असतील आणि D.EDचे विद्यार्थी किती पर्सेंट असतील. MSc किंवा मग ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन येईल त्यावेळेस D.ED धारक किती आणि B.ED धारक किती, या किती D.ED B.ED धारकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे हे तरी आपल्याला कळून जाईल. पण आपल्याला त्यामध्ये कोण CTET पहिला पेपर पास, कोण दुसरा पेपर पास, कोणाचं D.ED आहे आणि किती काय म्हणता येईल की किती जण वेगवेगळ्या पात्रता धारण करतात किंवा दोन्ही पात्रता धारण करतात, किंवा यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किती जणांचं आहे यापैकी, आणि आपण स्पर्धेमध्ये कुठे आहोत हे समजून येण्यासाठी आपण हा सॅम्पल सर्वे करतो आहोत. SC आणि OBCचं व्हिडिओ दिलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये आपल्या कॅटेगरीच्या व्हिडिओमध्येच आपण त्याच्या खाली कमेंट करायचे आहे. या कमेंटमध्ये तुमचे टेटचे मार्क, CTET किंवा TETचे फर्स्ट पेपर असेल, सेकंड पेपर असतील त्याचे मार्क, तुमची कॅटेगरी मेल फिमेल आणि सोबतच तुमचं माध्यम टाकलं, माध्यम जर दिलं तर अजूनच चांगलं होईल. तुमच्या कमेंटचं स्वागतच आहे. त्यानुसार आपण उद्या अजून एक याच वेळेला व्हिडिओ देऊया की एकूण त्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी आहेत D.EDसाठी आणि B.EDसाठी. हा अंदाज आपण वर्तवणार आहोत, कारण संख्या जरी कळाली तरी तुम्हाला माध्यम वाईज आणि पेपर CTET TET वाईज तुम्हाला कळण्याची शक्यता खूप कमी आहे. ती आपल्याला इथे कळेल आणि त्यामुळे आपल्याला आपण कुठे आहोत स्पर्धेमध्ये ते कळायला मदत होईल. त्यामुळे VJA NTBCD या सगळ्यांनी VJNT कॅटेगरींनी इथे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचं आहे. सोबत आपली कॅटेगरी विशद करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल ह्याची दक्षता घ्यावी, कारण आपण जास्तीत जास्त चांगला अंदाज बांधू शकणार आहोत की D.EDचे कॅन्डिडेट जास्त आहेत की B.EDचे कॅन्डिडेट जास्त आहेत आणि आपण स्पर्धेमध्ये कुठे आहोत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, जेणेकरून उद्या ज्यावेळेस या सॅम्पल सर्वेचा रिझल्ट आपण देऊ त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. धन्यवाद.